प्रबोधिनी विनायक This call is देशमुख, now जिल्हा being परिषद recorded. प्राथमिक शाळा This शेकसे, call is तालुका now taking पाथर्डी, notes. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. This call is now being recorded. This call is now taking notes. आज आपण आजच्या या ऑनलाईन तासिकेत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2030 यामध्ये पेपर 2 बघतोय. तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी. प्रश्न क्रमांक 43 ते 59 याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. तुम्हाला इथे प्रश्नपत्रिकेचं पहिलं पेज दिसतंय. सेट ए आहे हा. तुम्हाला माहिती आहेत की जी मुख्य परीक्षा होणार आहे आपली त्यात 4 सेट असणार आहेत, ए, बी, सी आणि डी. प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळा सेट येईल. प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी इथे काही सूचना दिलेल्या असतात, ते आपल्याला काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. आणि तुम्हा मुलांचं यासाठी कौतुक करावं असं वाटतं मला की थंडीचे दिवस चालू आहेत, सगळी मुलं बाकीची 2-2 गोधड्या वगैरे घेऊन आरामात झोपली आहेत, पण तिथे तुम्ही इतक्या सकाळी लवकर उठले आहात आणि या परीक्षेची तयारी करत आहात आणि तुमचं हे कष्ट, तुमची मेहनत नक्कीच तुम्हाला छान यश मिळवून देणार आहे. ठीक आहे, आपण आता आपल्या प्रश्नांकडे येऊया. पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41 ते 45 साठी सूचना आहेत. प्रश्नाच्या सुरुवातीला काही पदे दिली आहेत, त्यांचा एका समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो आणि या गटात न बसणारे पद आपल्याला शोधायचं आहे. या गटाशी जुळणारं पद आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, अशी घाई होते पहा आपली, गटात न बसणारं पद शोधायचंय की गटाशी जुळणारं पद शोधायचंय. त्यामुळं प्रश्नपत्रिका सोडवताना अजिबात घाई करायची नाहीये, अत्यंत काळजीपूर्वक प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे, आपण प्रश्नाकडे येऊया. 43वा प्रश्न आहे. संख्या दिल्या आहेत 3, 4205, 6427, 8729 या 3 संख्यांचा एक गट तयार होतोय आणि या गटाशी जुळणारं पद खालच्या 4 पर्यायातून आपल्याला निवडायचं आहे. मग जेव्हा असा सारख्या शब्दांचा किंवा आकृत्यांचा किंवा संख्यांचा गट येतो त्यावेळेस आपल्याला या 3 घटकात काय सारखेपणा आहे, काय साधर्म्य आहे हे शोधायचंय. मग तो मूळ संख्यांचा गट आहे का, संयुक्त संख्या, समसंख्या, विषम संख्या, आकृत्या असतील तर त्या क्लॉकवाईज फिरलेत की अँटी क्लॉकवाईज, शब्द असतील तर कुठल्या प्राण्यांचा गट आहे का, उभयचर प्राणी आहेत का, या सगळ्या बाबींनी आपल्याला विचार करावा लागणार आहे. या प्रश्नाकडे जर पाहिलं आपण तर आपल्याला इथे संख्या दिसत आहेत. पहिली संख्या आहे 4205. ठीक आहे, या संख्येचा जर विचार केला आणि आपण मुलांची एक मानसिकता असते, मोठी संख्या दिसली की अवघड प्रश्न आला असं समजून जातात. तर गोंधळायचं नाहीये. 4-5 अंकी जर संख्या आली तर आपल्याला त्यातल्या संख्येतील अंकांचा काही एकमेकाशी संबंध आहे का हे शोधायचंय. जर आपण इथे निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसतंय 4 आणि 5 म्हणजे संख्येतील 2 शेवटच्या अंकांचा गुणाकार ही मधली संख्या येते 20. पुढची संख्या आहे 6427. इथे सुद्धा काय झालंय, शेवटचे जे 2 अंक आहेत 6 आणि 7, 6 आणि 7 यांचा गुणाकार येतो 6-7 42. ठीक आहे, तसंच तिसरी संख्या आहे 8729. 8729 याही संख्येतील 2 शेवटच्या अंकांचा गुणाकार म्हणजेच 8 आणि 9चा गुणाकार हा मधल्या संख्ये इतका 72 इतका येतोय. मग आपल्याला या तीनही या पर्यायातून अशी संख्या शोधायची आहे की ज्या 2 शेवटच्या अंकांचा गुणाकार ही मधली संख्या असणार आहे. पहिलं पाहू, 5 आणि 7, 5-7 35 नाही येत, इथे 40 आलंय. 3 आणि 7
शेवटचे दुसऱ्या पर्यायातील संख्येच्या शेवटचे अंक आहेत 3 आणि 7 आणि यांचा गुणाकार येतोय 21. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. इथेही गटाशी जुळणारं पद आपल्याला शोधायचं आहे. यामध्ये संख्या दिल्या आहेत. पहिल्या कंसात 512 64, दुसऱ्या कंसात आहे 216 36, तिसऱ्या कंसात आहे 27 आणि 9 आणि या गटाशी जुळणारं पद आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. मग आपण जर संख्या पाहिल्या त्या 3 गटामध्ये काय सारखेपणा आहे हे आपल्याला आधी शोधून काढायचंय. जर तुम्ही वर्ग, घनसंख्या, समसंख्या, मूळ संख्या हे अभ्यासलं असेल, त्यातल्या बेसिक कन्सेप्ट लक्षात घेतले असतील, तर तुम्हाला इथे लक्षात येईल की 512 हा 8चा घन आहे आणि 64 हा 8चा वर्ग आहे. तसंच 216 हा 6चा घन आहे आणि 36 हा 6चा वर्ग आहे. 27चं सुद्धा तेच करता येईल. 27 3चा घन आहे आणि 9 हा 3चा वर्ग आहे. म्हणजे या संख्यांमध्ये पहिली संख्या घनसंख्या आहे आणि दुसरी संख्या ही वर्गसंख्या आहे. मग आपल्याला खाली दिलेल्या पर्यायातून असा पर्याय निवडायचा आहे की त्यातली पहिली संख्या घनसंख्या असेल आणि दुसरी संख्या ही वर्गसंख्या असेल. मग आपल्याला इथे पर्याय क्रमांक 1 दिसतोय. 1 हा 1चा घनही आहे आणि 1 हा 1चा वर्गही आहे. म्हणून 44व्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, दुसरा प्रश्न पाहूया आपण. दुसरा प्रश्न पाहण्याच्या आधी तुम्ही जेव्हा बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर सोडवता त्यावेळेस संख्यांमधला संबंध शोधा, क्रमाने येणारं पद ओळखा, गटात न बसणारं पद ओळखा, असे संख्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला अभ्यासायचे असतात. तर त्यासाठी तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 20 या संख्यांचे घन माहीत असणं खूप आवश्यक आहे. तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत बऱ्याच परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये नेहमी तुम्हाला हे वर्गसंख्या, घनसंख्या हे येणार आहेत कायम. त्यामुळं तुम्ही जिथे अभ्यासाला बसता त्या ठिकाणी या वर्गसंख्या आणि घनसंख्यांचा एक तक्ता तयार करा आणि तिथे चिटकवून टाका. येता जाता तुम्हाला त्या संख्या दिसतील आणि प्रश्नपत्रिकेत प्रश्न आला की लगेच तुम्हाला त्याचा संबंध लावता येईल. अरे ही वर्गसंख्या आहे, ही घनसंख्या आहे आणि त्यातला संबंध शोधून तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत जाता येईल. पंचेचाळीसावा प्रश्न बघतोय आपण. याही प्रश्नासाठी सूचना होती की गटाशी जुळणारं पद आपल्याला शोधायचं आहे. इथे 3 आकृत्या दिल्या आहेत 45व्या प्रश्नात आणि या 3 आकृत्यांमधला सारखेपणा, त्यातलं साम्य ओळखून आपल्याला योग्य उत्तराचा पर्याय निवडायचा आहे. मग जेव्हा आपण या प्रश्न आकृत्या बघतो तेव्हा आपल्याला असं दिसतंय की मधले जे आकार आहेत, पहिल्या प्रश्नात मधलं वर्तुळ आहे आणि ते दोनदा आलंय. ठीक आहे, बाहेर चौकोन आहे, त्याच्या आत त्रिकोण आहे, म्हणजे मधला आकार दोनदा येतोय. दुसऱ्या आकृतीत त्रिकोण दोनदा आलंय आणि तिसऱ्या आकृतीत चौकोन दोनदा आलाय. ठीक आहे, मग आपल्याला हे सारखेपणा आपल्याला लक्षात आला. मग उत्तर आकृतीत कोणत्या आकृत्यांमध्ये 2 आकार आलेले आहेत, तर पर्याय 2 आणि 3 आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे, पर्याय 2 आणि 3. पण यामध्ये आता कोणतं नेमकं अचूक उत्तर असणार आहे? आपण 1 आणि 4 पर्याय तर कट केलाय, कारण त्यामध्ये 2 आकार आलेलेच नाहीये दोनदा, म्हणून 1 आणि 4 पर्याय येऊ शकत नाही. आता आपण फक्त 2 आणि 3 या पर्यायांचा विचार करूया.
विचार करा आणि कोणतं योग्य उत्तर असेल ठरवा. बरोबर विचार करताय तुम्ही, हो की नाही? दुसरा पर्याय येऊ शकत नाहीये, कारण यामध्ये प्रश्न आकृत्यांसारखे 3 आकार आलेले नाहीयेत. प्रश्न आकृत्यामध्ये चौकोन आलेला आहे, वर्तुळ आलेला आहे आणि त्रिकोण आलेला आहे. पण पर्याय 2 मध्ये फक्त वर्तुळ आणि त्रिकोण हेच आकार आलेले आहेत, चौकोन आलेला नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर. यामध्ये चौकोनही आहे, मधला आकार दोनदा आलेला आहे आणि आतमध्ये वर्तुळ. 3ही आकारांचा समावेश आहे, जे आपल्या प्रश्न आकृतीशी साम्य दर्शवत आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एका सांकेतिक भाषेत दगड हा शब्द दरफगड, गुलाब हा शब्द गुरफुलाब, तर पिवळा हा शब्द पिरफिवळा असा लिहितात. तर त्याच भाषेत नूतन हा शब्द कसा लिहाल? खूप छान विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी. तुम्ही जितक्या इंटरेस्टने तो कराल, जेवढ्या आवडीने ते कराल, तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा सराव होईल. सांकेतिक भाषा दिली आहे इथे. दगड हा शब्द कसा लिहिलाय? दरफगड. ठीक आहे, द ग ड. आणि ह्या दगड या शब्दाच्या मध्ये त्यांनी 2 अक्षर आणखी घातली आहेत. एक म्हणजे र आणि दुसरा आहे फ. 2 आणि 4 क्रमांकाला त्यांनी र आणि फ हे शब्द घातलेत. आणि फ ला काय केलंय, जर आपण पुढचा शब्द पाहिला, गुरुफुलाब, गुलाब, इथेही र आणि फ घातलंय, गुर फ. पण फ ला काय केलंय, पहिल्या अक्षराचा उकार दिलाय, म्हणून हा शब्द झालाय गुरफुलाब. गुर फुलाब. ठीक आहे. इथे दर गफड नाही, दर फगड पाहिजे होतं. इथे फ फक्त अकारांत आहे. द ला काना मात्रा काही नाहीये, म्हणून इथे फ लाही काना मात्रा वेलांटी वगैरे काही दिलेले नाहीये. दर फगड, गुर फुलाब. तसं पिर फिवळा, र आणि तिसरं अक्षर जे घेतलंय त्याला फ ची वेलांटी दिलीये आणि तो शब्द झालाय पिरफिवळा. तसं आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. आपला मूळ शब्द तर कायम राहिला पाहिजे, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर र आणि फ ला पहिल्या अक्षराचा उकार यायला पाहिजे. असं कुठल्या पर्यायात दिसतंय आपल्याला? सांगा, विचार करा. पहिला पर्याय येईल का? दुसरा येऊ शकतो का? तिसरा, चौथा? जे येत नाहीयेत पर्याय ते कट करा. आपला शब्द आहे नूतन. नूतनच ठेवणार आपण. नंतर इथे र टाकणार मध्ये दुसऱ्या अक्षराला, नंतर फ टाकणार आणि फ ला पहिल्या अक्षराचा दुसरा उकार देणार. नूरफू आणि बाकीचे अक्षर तसेच लिहिणार. फुतन. पर्याय क्रमांक आहे 2. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सांकेतिक भाषा या घटकावर आधारित हा प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत 35 बरोबर 345, 48 बरोबर 4168,
29 बरोबर 2499 असे लिहिले जाते. तर याच भाषेत 58 बरोबर किती? सांकेतिक भाषा दिली आहे. इथे आता संख्यांचा विचार करायचा आहे आपल्याला. 35 साठी दिलं आहे 345. तुम्ही जर या संख्यांचं नीट निरीक्षण केलं तर असं दिसतंय, पहिला अंक आणि शेवटचा अंक तोच ठेवलाय, फक्त मध्ये एक नवीन अंक आलाय. तसंच 48 मध्येही 4 आणि 8 तसेच ठेवलेत, मध्ये मात्र दुसरा अक्षर आलाय, संख्या आली आहे. 29 मध्येही तसंच झालंय. 29 साठी 2 आणि 9 तसंच ठेवलेत आणि मध्ये मात्र 2 नवीन अंक ऍड केलेत. ठीक आहे. त्यामुळे 35 साठी झाले 345, 48 साठी झाले 4168 आणि 29 साठी झाले 2499. मग आपल्याला शोधायचंय की हा जो मधली संख्या आहे ती कशी आली, या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. जर आपण पाहिलं 35 मध्ये 5 वजा 3, 5 वजा 3 जर आपण केले तर त्याचं उत्तर येतं 2. ठीक आहे. आणि या 2चा वर्ग येतो 4 आणि म्हणून इथे 4 आला. तसंच 48 मध्येही पाहू आपण. 48 मध्ये 4 आणि 8 पहिल्या आणि शेवटच्या क्रमांकाला ठेवले आहेत, पण मध्ये जो 16 घातलाय तो कसा आला याचा विचार करू आपण. आपण 8 आणि 4 ची वजाबाकी केली, 8तून 4 गेले 4 आणि 4चा वर्ग जर केला तर तो येतो 16 आणि ही जी संख्या आहे 16 ती इथे मध्ये घातली आणि आपली संख्या झाली 48 साठी 4168. तसंच तिसरी संख्या आहे 29. 29 साठी ही 2 आणि 9 तसेच ठेवलेत. 2 पहिल्या क्रमांकाला, 9 शेवटी आणि मध्ये जो अंक आहे तो 9 वजा 2 बरोबर येतात 7 आणि 7चा जर वर्ग केला तर ते येते 49 आणि आपले 29 झाले 2499. मग आपल्याला कुठली संख्या लिहायची आता सांकेतिक भाषेत, तर ती आहे 58. अठ्ठावन्न लिहिताना आपण 5 आणि 8 तसेच लिहूयात. 5 सुरुवातीला, 8 शेवटी. आता या दोघांच्या मध्ये कुठला अंक किंवा कुठली संख्या येईल ते आपल्याला शोधायचंय. आपण या 3 संख्यांमध्ये काय केलं होतं, 35, 48 आणि 29 मध्ये, तर पहिल्या आणि शेवटच्या अंकांची वजाबाकी केली होती, जे उत्तर येईल त्याचा वर्ग केला होता. तसंच आपण इथंही करू. 8 वजा 5 3 येतात आणि जर आपण 3चा वर्ग केला तर येतात 9. हा अंक आपण मध्ये टाकू आणि आपलं 58 साठी आपली सांकेतिक भाषा तयार होईल 598, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पहा, आपण आता 2-3 प्रश्न सोडवले संख्यांवर आधारित. त्या सर्व संख्यांमध्ये आपल्याला वर्गसंख्या, घनसंख्या यावर वारंवार विचार करावा लागणार आहे. त्यामुळं तुमचे 30 पर्यंतचे वर्ग आणि किमान 20 पर्यंतच्या घनसंख्या ह्या पाठ असल्या पाहिजेत. तसंच त्रिकोणी संख्या माहीत असल्या पाहिजे तुम्हाला, मूळ संख्या माहीत असल्या पाहिजे. जर या बेसिक बाबी तुम्हाला माहीत असतील तर बुद्धिमत्तेतले संख्यांवरचे प्रश्न तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही. ठीक आहे. अठ्ठेचाळीसावा प्रश्न बघतोय आपण.
काही चिन्ह दिलेत आणि त्यासाठी परत काही सांकेतिक रूप दिलेत, सांकेतिक चिन्ह आणि त्यासाठी अंक. प्रश्न आहे, वरील सारणीतील चिन्हे आणि अंक यांचा क्रम सारखाच असेल असे नाही. हे लक्षात घेऊन उत्तरे पर्यायातून निवडा. क्रम सारखाच असणार नाहीये इथे, म्हणजे आपल्याला डायरेक्ट असं म्हणता येणार नाही की हे जे चिन्ह आहे यासाठी 5च असतील असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण प्रश्नात स्पष्ट उल्लेख आहे की चिन्ह आणि अंक यांचा क्रम सारखाच असेल असे नाही. म्हणून आपण चौकोन आणि त्यात हे जे चिन्ह दिसतंय ना इथे त्यासाठी 5 आहेत असं आपण म्हणू शकणार नाही. ठीक आहे, मग आपल्याला शोधावं लागणार आहे की कोणत्या चिन्हासाठी कोणता अंक येणार आहे. कसं शोधायचं पाहूयात आपण. आपण सुरुवातीला पहिलं चिन्ह घेऊया आणि त्यासाठी दिलंय 5, 2 आणि 6. ठीक आहे, दुसरा गट घेऊया आपण चिन्हांचा. आणि यासाठी अंक दिलेत 6, 8 आणि 9. आपल्याला काय करायचंय आता, पहिल्या आणि दुसऱ्या गटात कोणतं चिन्ह सारखं आहे हे शोधायचंय. आपल्याला दिसतंय वर्तुळ, मग आपण हे वर्तुळ कट करूया इथे. ठीक आहे, मग इकडे ह्या 2 अंकांमध्ये कोणतं अंक सारखे आहेत दोन्ही गटात, तर 6 हा अंक आपल्याला सारखा दिसतोय. म्हणून आपण हे ठामपणे निश्चितपणे म्हणू शकतो की या वर्तुळासाठी 6 हा अंक फिक्स झाला. ठीक आहे, आपल्याला चिन्ह आणि अंक हे फिक्स करून घ्यायचे आता, यांचा क्रम तर सारखा नाहीये. मग आपण वर्तुळासाठी 6 हा अंक फिक्स केला. तसंच आपण आता दुसरा आणि तिसरा गट घेऊया. दुसरा गट वर्तुळ, एक स्टार आहे, एक फुली आहे, नंतर परत एक स्टार आहे, वर्तुळ आहे. हे रंगवलेलं वर्तुळ आहे मात्र. ठीक आहे, आणि परत आता पहिल्या गटासाठी अंक आहेत 6, 8, 9. दुसऱ्या गटासाठी अंक आहेत 3, 9, 2. परत ह्या 2 चिन्ह आणि अंकांच्या गटामध्ये आपल्याला शोधायचंय की दोन्ही गटांमध्ये कोणतं चिन्ह सारखं आहे. आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येते हा स्टार दोन्ही गटात कॉमन आहे. आणि इकडे संख्या कुठली कॉमन आहे, तर 9. इथेही 9 आहेत, इथेही 9 आहेत. म्हणून आपण हे फिक्स केलं की ह्या स्टार साठी 9 हा अंक आलेला आहे. तुमच्याजवळ जर वही पेन असेल तर तुम्ही ह्या चिन्हांसाठी कुठले अंक आपण फिक्स केलेत हे लिहून घ्या. वर्तुळात 4 समान भाग केलेत, त्या चिन्हासाठी 6 आहेत. आणि आता आपण शोधलं की स्टार साठी 9 आहेत. ठीक आहे, आपण पहिला दुसरा गट घेतला, दुसरा तिसरा गट घेतला. आता आपल्याला घ्यायचा आहे पहिला आणि तिसरा गट. यासाठी आहेत 5, 2, 6. तिसरा गट घेऊया, एक स्टार आहे, इथे रंगवलेलं वर्तुळ आहे आणि हे चिन्ह आहे चौकोनात 4 भाग केलेले. यासाठी अंक आहेत 3, 9 आणि 2. परत पाहूया या 2 गटांमध्ये कोणतं चिन्ह कॉमन आहे. आपल्याला दिसून येतंय की चौकोनाचे 4 भाग केलेली जी आकृती आहे ती कॉमन आहे, म्हणून आपण ती कट केली. इकडे अंक कुठला आहे कॉमन, तर 2 हा अंक कॉमन आहे, म्हणून तो कट करा. आणि आपण आता ठामपणे सांगू शकतो की हे जे चिन्ह आहे चौकोनाचे 4 भाग केलेले त्यासाठी 2 हे चिन्ह फिक्स आहे.
तुमच्या वहीत तुम्ही लिहून घ्या की चौकोनाचे 4 भाग केलेले जे चिन्ह आहे त्यासाठी 2 हा अंक आपला फिक्स झाला. आता उरलेले अंक आपण शोधायचे. इथे आपला वर्तुळासाठी आपला 6 फिक्स आहे, म्हणजे त्रिकोणासाठी झालं 5. आपल्याला सगळ्या चिन्हांसाठी कुठला अंक आला हे आधी आपण फिक्स केलं. आपण वर्तुळासाठी शोधलं, स्टारसाठी शोधलं, चौकोनाच्या आकारासाठी शोधलं आणि त्रिकोणासाठी सुद्धा आपण कुठला अंक येईल हे शोधलं. ठीक आहे. आता दुसऱ्या ह्याच्यात कोणता अंक उरला होता आणखी? फुलीसारखं चिन्ह होतं, बरोबर. या चिन्हासाठी 8 येत आहेत आणि जे रंगवलेलं काळं वर्तुळ होतं त्यासाठी 3 येत आहेत. आपण कट करून जे उरलेले चिन्ह आहेत त्यासाठी आपण कुठले अंक उरले ते आपण फिक्स केले. ठीक आहे. मग आता आपण हे जेव्हा फिक्स करू तेव्हा आपल्याला यावरचे कुठलाही प्रश्न सहजपणे सोडवता येईल. मग पहिल्यांदा 48वा प्रश्न पाहू आपण. स्टार दिलाय, त्रिकोण दिलाय आणि हे चौकोन दिलाय आणि विचारलंय की यासाठी कुठले अंक येतील. आपण शोधून काढलं की स्टारसाठी 9 आलेला आहे, त्रिकोणासाठी 5 आलेली आहेत आणि चौकोनासाठी 2 आलेली आहेत. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 952. एकदा अंक आणि संख्या यांचा आपण अंक आणि चिन्ह यांचा आपण संबंध शोधून घेतला. आता त्यावरचा पुढचा प्रश्न पाहू. पदावली दिली आहे इथे. फक्त चिन्हांच्या जागी अंक ठेवायचे आहेत आणि आपल्याला पदावली सोडवायची आहे. वर्तुळाचे 4 भाग केलेले जो चिन्ह आहे त्याच्यासाठी आपण 6 अंक फिक्स केलाय, अधिक चौकोनासाठी 2 हा अंक फिक्स आहे, गुणिले जे रंगवलेलं काळं वर्तुळ आहे त्यासाठी 3 हा अंक आहे आणि वजा स्टारसाठी आहेत 9. पदावली सोडवताना इथे गणिताचा भाग आलेला आहे. आता पदावली सोडवण्याचा एक नियम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कंचे भागू बेव. कंस आधी सोडून घ्यायचा आहे, मग भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या क्रमाने आपल्याला पदावली सोडवत जायचंय. इथे आपल्याला 3 क्रिया दिसत आहेत, बेरीज, गुणाकार आणि वजाबाकी. आपण आधी गुणाकार करणार. या पदावलीचं उत्तर येणार 6 अधिक 6 वजा 9. बेरीज करूया आता. 6 अधिक 6 येतील 12 वजा 9 आणि आपलं उत्तर येणार 12तून 9 गेले, उत्तर येणार 3. मग आता 3 साठी कुठलं चिन्ह आहे आपण शोधून काढलं. तुमच्या वहीत तुम्ही लिहूनही घेतलंय की 3 साठी येत आहेत रंगवलेलं काळं वर्तुळ. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूया. पन्नासावा प्रश्न बघतोय आपण. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ तुमचा दिव्यांग मित्र रॅम्प म्हणजेच दिव्यांगासाठीचा चढ उताराचा रस्ता. तर या रॅम्प वरून तो चढताना घसरून खाली पडला, त्याला पाहून तुम्ही काय कराल? पर्याय 1 आहे धावत जाऊन मुख्याध्यापकांना सांगाल. दुसरा आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून वर्गात निघून जाल. तिसरा पर्याय दिव्यांग मित्राची फजिती झाली असे समजून खूप हसाल. आणि चौथा पर्याय दिव्यांग मित्राला आधार देऊन त्याला वर्ग खोलीपर्यंत घेऊन जाल. तुम्ही मिशन आरंभचे गुणवत्ताधारक विद्यार्थी आहात. हुशार तर आहातच, पण त्याचबरोबर तुमच्यामध्ये मूल्यांचं देखील शिक्षण तुम्हाला दिलं जातंय. त्यामुळे तुम्ही नक्कीच सगळे विद्यार्थी पर्याय क्रमांक 4 हा निवडणार, यात काही शंकाच नाही. प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, दिव्यांग मित्राला आधार देऊन त्याला वर्ग खोलीपर्यंत घेऊन जा.
पुढचा प्रश्न आहे, रायगड पाहण्यासाठी शाळेची सहल गेली असता पुढील विद्यार्थ्यांपैकी कोणाची कृती तुम्हाला योग्य वाटते? पर्याय 1 आहे, गडावरील कड्याजवळ उभारलेल्या कठड्यावर चढून प्रांजल सेल्फी काढते. सुयशने पाण्याची रिकामी बाटली गडावरच फेकून दिली. तिसरा पर्याय, मानसी गडावर सावकाश चढली व सावकाश उतरली. आणि चौथा पर्याय आहे, अयुबने गडाच्या भिंतीवर सुंदर अक्षरात शाळेचे नाव लिहिले. मुलांना, जेव्हा आपण एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी सहलीसाठी जातो त्यावेळेस नक्कीच आपण त्यांचं जतन संवर्धन केलं पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 यात खूप मोठा धोका आहे. कुठल्याही कठड्यावर चढून सेल्फी काढणं हे एकदम धोकादायक आहे. कितीतरी जणांनी आपले प्राण त्यासाठी गमावलेले आहेत. दुसरा पर्याय तर येऊच शकत नाही, कारण तिथली स्वच्छता राखणं आपलं हे आद्य कर्तव्य आहे. सुयश तर ती बाटली गडावरच फेकून देतोय, कचरा करतोय, त्यामुळे हा योग्य पर्याय नाही. मानसी गडावर सावकाश चढली आणि सावकाश उतरली हा पर्याय येऊ शकतो. आणि चौथा आहे, अयुबने गडाच्या भिंतीवर सुंदर अक्षरात शाळेचं नाव कोरले. अक्षर कसंही असू द्या त्याचं, पण एखाद्या ऐतिहासिक ठिकाणावर नाव कोरणं, तिथली ती वास्तू खराब करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही येत नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, मानसी गडावर सावकाश चढली आणि सावकाश उतरली. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 52. एक वाक्य दिलंय आणि या वाक्यात किती जोडाक्षरी शब्द आलेत ते तुम्हाला ओळखायचंय. वाक्य आहे, शैक्षणिक क्षेत्रातील अण्णांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात. आणि या वाक्यात किती जोडाक्षर आलेली आहेत ते तुम्हाला, जोडाक्षर नाही हो, सॉरी, जोडाक्षर नाही शोधायचे तुम्हाला, जोडाक्षर युक्त शब्द शोधायचे आहेत. ठीक आहे, वाक्य परत एकदा वाचा. तुमचे जोडाक्षर युक्त शब्द किती येतात याची संख्या तुम्ही तुमच्या वहीत नोंदवून ठेवा. तुम्हाला प्रश्न दिसत नसेल तर तुम्ही झूम करू शकता, प्रश्न थोडा मोठा दिसू शकेल तुम्हाला. आलंय उत्तर? बघा, आपल्याला पहिला शब्द पाहू आपण, शैक्षणिक. शैक्षणिक या शब्दात जोडाक्षर आलेलं आहे की नाही आलेलं? बरेच जण म्हणतील नाही आलेलं, ज्यांचा अभ्यास कमी आहे ते. पण मुलांनो, शैक्षणिक हा शब्द जोडाक्षर युक्त शब्द आहे. कोणतं जोडाक्षर आलंय बरं ह्याच्यात? तर क्ष हे जोडाक्षर आलेलं आहे. आणि क्ष हे जोडाक्षर क अधिक श अधिक अ म्हणजे 2 व्यंजन आणि त्याच्यामध्ये एक स्वर मिळाला की क्ष हे जोडाक्षर तयार होतं. जरी आपल्याला त्यामध्ये एकाला एक जोडलेले अक्षर दिसत नसले तरी सुद्धा क्ष हे जोडाक्षर आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला मराठीचा अभ्यास असणं आवश्यक आहे. हा प्रश्न सोडवण्याआधी आपण जोडाक्षर म्हणजे काय हे आधी शोधू. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजन एकत्र येऊन शेवटी त्या अक्षरात एक स्वर मिसळतो तेव्हा त्या अक्षरास जोडाक्षर असं म्हटलं जातं. खूप काही लक्षात, एवढी व्याख्या लक्षात ठेवणं तुमच्याकडून अपेक्षित नाहीये, पण एवढं लक्षात ठेवा, 1, 2 किंवा 3 व्यंजन एकत्र येतात आणि त्यामध्ये शेवटी स्वर मिसळला जातो. जर स्वर मिसळला जात नसेल तर ते जोडाक्षर होत नाही. इथे पहा, त्र हे दिलंय. त्र मध्येही त र अधिक अ, त आणि र ही 2 व्यंजन आहेत आणि अ हा स्वर आहे आणि त्यापासून त्र हे जोडाक्षर झालेलं आहे. रात्र, त्रास हे जोडाक्षर युक्त शब्द आहेत. खाली क्ष मध्येही तसंच क, श आणि अ या 3 व्यंजन आणि स्वरांपासून क्ष हे जोडाक्षर तयार झालेलं आहे. ठीक आहे,
पण इथे फसगत होण्याची शक्यता आहे. काय? हे तुमच्या नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही, की रू आणि लू हे 2 स्वर आहेत. लू हे तर खूप कमी वेळा वापरलं जातं आपल्या मराठी भाषेत. 1-2 शब्द असतील आणि त्यातला एक शब्द आहे क्लुप्ती. ती हे जोडाक्षर आहे, पण क्लू हे मात्र जोडाक्षर नाही. ठीक आहे. आणखी असे शब्द आहेत काही गृहपाठ, वृक्ष. यामध्येही गृ आणि वृ ही जोडाक्षरं धरली जात नाहीत, कारण त्यामध्ये ग आणि रू हे ग हा व्यंजन आहे, पण रू मात्र स्वर आहे. त्यामुळं गृ हे जोडाक्षर होत नाही. ठीक आहे. खूप वेळा प्रश्न येतो की खालील वाक्यात किती जोडाक्षर आहेत, किती जोडाक्षरी शब्द आहेत. इथेही बरीच मुलं फसतात. जोडाक्षर आणि जोडाक्षरयुक्त शब्द. काही प्रश्नात जोडाक्षरे मोजायला सांगितली जातात तुम्हाला आणि काही प्रश्नात मात्र जोडाक्षरयुक्त शब्द शोधायला सांगितले जातात. इथे या प्रश्नात आपल्याला जोडाक्षरयुक्त शब्द शोधायचे आहेत. तुम्हाला जर जोडाक्षराची संकल्पना लक्षात आलेली असेल तर इथे शैक्षणिक हा एक जोडाक्षर आहे. क्षेत्र हे दुसरं जोडाक्षर. अण्णांच्या हा तिसरा जोडाक्षरयुक्त शब्द. उत्तुंग हा चौथा जोडाक्षरयुक्त शब्द. कार्यामुळे 5वा, त्यांना 6वा, सर्वजण 7वा आणि कर्मवीर हा 8वा जोडाक्षरयुक्त शब्द आणि शेवटी आहे म्हणून. या प्रकारे या वाक्यात 9 जोडाक्षरी युक्त शब्द आलेले आहेत. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पुढचा 53वा प्रश्न आपण पाहू. पुढील वाक्यात आकारांत अक्षरांची संख्या अकारांत अक्षरांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? वाक्य आहे, कचरा टाकणार नाही रस्त्यावर, हा नियम बिंबवू मनावर. आपल्याला आकारांत अक्षर आणि अकारांत अक्षर ही शोधायची आहेत. हा प्रश्न जेव्हा मी माझ्या वर्गात घेतला तेव्हा मुलांनी काय केलं, आकारांत शब्द शोधले, नंतर अकारांत शब्द शोधली आणि सांगितलं की मॅडम हा प्रश्नच चुकीचा आहे, ह्याचं उत्तर या पर्यायात येतच नाहीये. मग जेव्हा त्यांना प्रश्न परत एकदा वाचायला सांगितला मग त्यांना आपली चूक कळली. त्यांनी आकारांत शब्द शोधले होते, प्रश्नात मात्र आकारांत अक्षर आणि अकारांत अक्षर ही विचारलेली आहे. म्हणून अत्यंत काळजीपूर्वक तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे. तुम्हाला आतापर्यंत ज्या ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलेलं असेल ती सगळी जण हेच तुम्हाला सांगणार की तुम्ही प्रश्न वाचताना अजिबात घाई करू नका. अत्यंत काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा आहे. काय होतं, तुम्हाला 1 तासात 1.5 तासात 75 प्रश्न सोडवायचे असतात. काही प्रश्न पाहिला की तुम्ही एकदम आनंदून जाता की अरे किती सोपा प्रश्न आहे, सगळी प्रश्नपत्रिका सोपी, मी सगळा अभ्यास केलाय, मला खूप येणार. आणि मग अति उत्साहात काय होतं, प्रश्न घाई गडबडीत वाचला जातो आणि सोपा प्रश्न असूनही तुमचं उत्तर चुकून बसतं. किंवा कधी कधी काय होतं, एखादा न वाचलेला प्रश्न येतो किंवा संख्या मोठ्या मोठ्या येतात, त्या संख्या पाहूनच आपल्याला इकडे घाम येतो, अरे बापरे खूप अवघड प्रश्न आला. आणि मग त्या घाबरल्यामुळं जे बाकीचे पुढचे सोपे प्रश्न असतात तेही तुमच्याकडून चुकून बसतात. म्हणून जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवाल तेव्हा अत्यंत काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा आहे, घाई करायची नाहीये आणि स्थिर राहायचंय, शांत राहायचंय. खूप सोपा आला म्हणून फार आनंदी उत्साही व्हायचं नाहीये आणि थोडा एखादा प्रश्न अवघड आला, फार काही आभाळ कोसळत नाही, हो की नाही, म्हणून घाबरून रडत बसायचं नाहीये.
जे सोपे प्रश्न येत आहेत ते सोडवायचे आहेत आधी. ठीक आहे. आता आपण इथे आकारांत अक्षर मोजू किती आहेत. वाक्य आहे आपल्या पुढे, कचरा टाकणार नाही रस्त्यावर, हा नियम बिंबवू मनावर. आता आधी आपण आकारांत अक्षर शोधू. क आकारांत नाहीये, च नाहीये, रा, टा, ना, ना, जोडाक्षरयुक्त अक्षर आलं, जोडाक्षर आलंय स्त्या, हा आणि ना. किती आली मोजा? 1 2 3 4 5 6 आणि 7. आकारांत अक्षर आली आहेत आपली 7. ठीक आहे. आता आपण अकारांत अक्षर मोजूया. अकारांत क आहे, च आहे, परत क आहे दुसऱ्या शब्दात, र, रस्त्यावर या शब्दामध्ये र, व, र, य, म, मनावर या शब्दामध्येही म आहे, व आहे आणि र आहे. मोजा किती अक्षर झाली अकारांत? 13 अक्षर झाली. ठीक आहे. आणि आकारांत अक्षर होती आपली 6. आपल्याला काय विचारलंय आता? आकारांत अक्षरांची संख्या विचारली आहे. आकारांत अक्षर होती 7 आणि अकारांत अक्षर आहेत 13. आपल्याला आकारांत अक्षरांची संख्या विचारली, ती कमी आहे. आणि कितीने कमी आहे? 13 वजा 7 जर केलं तर पर्याय क्रमांक 4 येतो आपला, 6 ने कमी. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पुढील संख्यामालेत क्रमाने येणाऱ्या लगतच्या 2 अंकांची बेरीज मूळ संख्या येते असे असे किती वेळा झाले आहे? आणि एक संख्या मालिका दिली आहे तुम्हाला, त्यातल्या 2 लगतच्या अंकांची बेरीज करायची आणि किती वेळा मूळ संख्या येते त्यांची बेरीज हे आपल्याला शोधून काढायचंय. त्यासाठी तुम्हाला प्राईम नंबर्स अर्थात मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या तर तुमच्या पाठ असल्या पाहिजेत. पाठ असण्यापेक्षा त्या समजून घ्या की त्यांना मूळ संख्या का म्हटलंय. इथे तुम्हाला सिव ऑफ इरॅटोस्थेनस म्हणजे इरॅटोस्थेनसची चाळणी दिलेली आहे मूळ संख्या शोधण्याची. आणि जर आपण 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या, मग नंतर 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या, 21 ते 30 अशा जर संख्या शोधल्या तर सगळ्या येतात 25. आणि या मूळ संख्यांचा एक मोबाईल नंबर आहे. 25 मूळ संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत. आणि हा इथे स्क्रीनवर दिसतोय ना तुम्हाला हा मोबाईल नंबर 44 22 32 23 21. हा कोणाचा मोबाईल नंबर आहे? मूळ संख्यांचा. ठीक आहे. आमच्या वर्गातल्या मुलांनी काय केलं, ह्या नंबर डायल करून पाहिला आणि म्हणे फोन नाही लागत मॅडम मूळ संख्यांना. फोन नाही लावायचा तुम्हाला, फक्त 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत. मग तुम्हाला परीक्षेत प्रश्न येतात, गणितामध्ये येतात, बुद्धिमत्तेत सुद्धा येतो की 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, 11 ते 20 पर्यंत किती मूळ संख्या आहेत. ठीक आहे. मग 1 ते 10 मध्ये 4, 11 ते 20 मध्ये 4, 21 ते 30 मध्ये 2, 31 ते 40 मध्ये 2, या प्रकारे 91 ते 100 मध्ये 1 अशा सगळ्या ह्या 25 मूळ संख्या आहेत. 74 संयुक्त संख्या, 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही.
हे आपल्याला बेसिक गोष्टी माहीत असल्या पाहिजे. मग यावरच हा प्रश्न आहे की लगतच्या संख्यांची बेरीज मूळ संख्या येते असं किती वेळा झालंय. आपण इथे लगतचे अंक घेऊ आणि त्यांची बेरीज करू. पहिले अंक 7 आणि 8. 7 आणि 8 ची बेरीज येते 15, ती मूळ संख्या नाही. नंतर 8 आणि 9. 8 आणि 9 येतात 17, ही मूळ संख्या आहे. 9 आणि 2 यांची बेरीज येते 11, ही मूळ संख्या आहे. पुढे 2 आणि 0 यांची बेरीज 2, ही मूळ संख्या आहे. आता 0 आणि 1 बेरीज 1 येणार, पण 1 मूळही नाही आणि संयुक्तही नाही, त्यामुळे ती संख्या धरता येणार नाही. आता 1 आणि 3 यांची बेरीज येते 4. 4 ही मूळ संख्या नाही. 3 आणि 5 8, बेरीज 8 येते, ही मूळ संख्या नाही. नंतर 5 आणि 6, 5 आणि 6 ची बेरीज 11, म्हणजे ही मूळ संख्या येते. पुढे आहे 6 आणि 8 14, ही मूळ संख्या नाही. नंतरच्या लगतचे अंक आहेत 8 आणि 1, बेरीज येते 9, पण मूळ संख्या नाहीये. पुढे आहे 1 आणि 1 यांची बेरीज येते 2 आणि ती मूळ संख्या आहे. परतही 1 आणि 1 हे लगत अंक आलेले आहेत, यांची बेरीज 2 येते, ती मूळ संख्या आहे. नंतरचे अंक आहेत 1 आणि 2, बेरीज 3, ही मूळ संख्या आहे. आणि शेवटचे 2 लगतचे अंक आहेत 2 आणि 5, बेरीज 7 येते, ही सुद्धा मूळ संख्या आहे. मोजा आता किती वेळा असं झालंय की 2 लगतच्या अंकांची बेरीज मूळ संख्या आली आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 वेळा लगतच्या 2 अंकांची बेरीज मूळ संख्या आली असं झालंय, म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पंचावन्नवा प्रश्न पाहू आपण. वरील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 14व्या क्रमांकाच्या अक्षरापासून समान अंतरावर नसलेली अक्षर जोडी ओळखा. पहा, मग अशी सांगितलं तेच की प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक वाचायचा आहे. इथे नसलेली जोडी विचारलंय. तुम्ही जर प्रचंड घाईत असाल सोडवताना तर असलेली वाचणार आणि सोपा प्रश्न तुमचा चुकून जाणार. या प्रश्नात आणखी काय माहिती असलं पाहिजे तुम्हाला? उजवी बाजू आणि डावी बाजू. आपला जो उजवा हात असतो, जेव्हा तिकडूनच तुम्ही मोजता ती उजवी बाजू. ठीक आहे, मग इकडे उजवीकडून विचारलंय आपल्याला, म्हणजे आपल्याला वाय पासून मोजायला सुरुवात करावी लागणार. 5-5 चा गट असतो, हे 5 10 आणि एल हे 14वं अक्षर येणार. ठीक आहे, आणि त्यापासून जर आपण समान अंतरावर असलेली अक्षरं शोधली तर जी आणि यू ही अक्षरांची जोडी मात्र समान अंतरावर नाहीये. बाकीचे एफ आणि आर 6व्या क्रमांकावर आहेत ही दोन्ही अक्षरं एल पासून. बी आणि व्ही तुम्ही जर मोजून पाहिलं तर ही 10व्या क्रमांकावर आहेत, आणि आय आणि ओ ही अक्षरं एल पासून 3ऱ्या क्रमांकावर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर, समान अंतरावर नसलेली अक्षर जोडी. छप्पन्नाव्या प्रश्नाकडे येतोय आपण आता. 56वा प्रश्न आहे, गटात न बसणारे पद ओळखून त्याचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पर्याय 1 आहे उंट सांडणी, बाबा आई, मोर मोरीन, आणि चौथा पर्याय आहे वर वधू. मग असे मी म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आतापर्यंत शिकलेल्या सगळ्या विषयांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. मराठी, गणित, परिसर अभ्यास. जेव्हा तुम्हाला गटात न बसणारं पद शोधायचं असेल किंवा गटाशी जुळणारं पद शोधायचं असेल, त्यावेळेस परिसर अभ्यासाचा सुद्धा तुम्हाला अभ्यास असणं आवश्यक असतं. महाराष्ट्रातील नद्या, पूर्व वाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी नद्या,
उभयचर प्राणी, भूचर प्राणी असं सामान्य ज्ञान तुम्हाला असणं अत्यंत आवश्यक असतं. हा प्रश्न जर पाहाल तर याच्यामध्ये तुम्हाला विरुद्ध लिंगी शब्दांच्या जोड्या दिसत आहेत. उंट सांडणी ही जोडी बरोबर आहे. बाबा आई ही जोडी सुद्धा बरोबर आहे. पण तिसरी जोडी मात्र चुकलेली आहे. मोर याचा विरुद्ध लिंगी शब्द पाहिजे होता लांडोर, पण इथे मात्र मोरीण हा शब्द आलाय. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. गटात न बसणारं पद आपल्याला ओळखायचंय परत. आता इथे मात्र आकृत्या दिल्या आहेत तुम्हाला. 4 आकृत्या आहेत. आकृत्यांचं नीट निरीक्षण करा. निरीक्षण करताना आपल्याला गटात न बसणारं पद शोधायचंय. त्यामुळे ज्या 3 उरलेल्या आकृत्या आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी सारखेपणा असणार आहे, तो तुम्हाला शोधून काढायचंय. मग ही निरीक्षण क्षमता तुमच्यामध्ये येण्यासाठी, काही सेकंदात याचं उत्तर निघण्यासाठी तुम्ही या प्रश्नांचा जितका सराव कराल, जितक्या जास्त प्रश्नपत्रिका सोडवाल, तेवढं तुम्हाला या प्रश्नांचं उत्तर अत्यंत कमी वेळात देता येणार आहे. आपली परीक्षा फेब्रुवारी महिन्यात आहे. ठीक आहे. मग तुम्हाला आणखी जानेवारी, फेब्रुवारी आणि हा डिसेंबर असं 2 महिने साधारण मिळत आहेत. ह्यात तुम्ही भरपूर प्रश्नपत्रिका सोडवा, सराव करा. फक्त प्रश्नपत्रिका सोडवू नका, तर त्याचं विश्लेषणही करा की कोणत्या घटकात आपले मार्क कमी झाले, कुठला प्रश्न अवघड गेला, आणि त्या घटकांचा जास्तीत जास्त सराव करा. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही निरीक्षणाने शोधून काढले की एक एरो दाखवलाय आणि एरोच्या इथे स्टार आहे. हा जो स्टार आहे तो ह्या 3ही आकृत्यांमध्ये डाव्या बाजूला आलेला आहे. पण पर्याय 2 मध्ये मात्र तो त्या एरो सारखं जे चिन्ह दिसतंय ना त्याच्या उजव्या बाजूला आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहू आपण. इथेही आपल्याला गटात न बसणारं पद शोधायचं आहे. आकृत्यांचं नीट निरीक्षण करा. किती भाग केलेत आकृत्यांचे, किती रंगवलेत, आकृती कुठली आहे, या सगळ्या बाबींवर विचार करा. ठीक आहे. तुमचं उत्तर आलेलं असणार. पहिला पर्याय जो आहे त्याच्यामध्ये चौकोन दिलाय, हो ना, आणि चौकोनामध्ये 4 भाग रंगवलेत. म्हणजे जेवढ्या बाजू तेवढेच भाग आत रंगवलेत. इथे त्रिकोण आहे, त्रिकोणाला 3 बाजू आहेत, आतले सुद्धा 3 भाग रंगवले आहेत. नंतर परत चौकोन दिलाय, चौकोनात चौरस आहे आणि पहिला आयत आहे, हो की नाही. तर या चौकोनातही 4 बाजू 4 भाग रंगवले आहेत. आणि चौथी जी आकृती आहे तिच्यात मात्र अष्टकोनाची आकृती आहे. 8 भाग रंगवायला हवे होते, पण इथे मात्र त्यांनी 5च भाग रंगवलेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा गटात न बसणारा पर्याय आहे. आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. 59व्या प्रश्नाकडे येतोय आपण. आजचा शेवटचा प्रश्न. संख्यांचं निरीक्षण करा. 3 संख्यांमध्ये काय साम्य आहे ते शोधून काढा आणि मग गटात न बसणारं पद आपल्याला ओळखायचंय. जेव्हा तुम्ही निरीक्षण केलं असेल, इथे वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला विचार करावे लागणार. जर 4 अंकी संख्या आली तर त्या संख्येतील अंकांचा एकमेकाशी काय संबंध आहे का हे शोधून काढा. येत नसेल तर 2-2 अंक घेऊन पहा, 3-3 अंक घेऊन पहा, आणि त्या प्रकारे एकमेकाशी त्या संख्येतील अंकांचा काय संबंध येतो हे शोधून तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत जाता येईल. इथे जर आपण 2-2 अंकांचे गट केले, 56 आणि 68, त्यांची वजाबाकी केली ती येते 12. दुसऱ्या पर्यायात 39 वजा 32 ही वजाबाकी येते 7. तिसरा पर्याय 78 वजा 69
यांची वजाबाकी येते 9. आणि चौथा पर्याय 92 वजा 65 ही वजाबाकी येते 27. जर आपण पाहिलं 12, 9 आणि 7 12, 9 आणि 27 या 3 संख्यांना 3 ने भाग जातो, पण 7 ला मात्र जात नाही. 7 ही मूळ संख्या आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येऊ शकतं. पण आणखी जर वेगळ्या पद्धतीने काही मुलांनी विचार केला तर 68 शेवटचे 2 अंक पाहतील काही मुलं. मग 4 ने भाग जातोय का ते बघतील. काही मुलं शेवटचे 3 अंक बघतील. 8 ने भाग जातोय का बघतील. आणि जेव्हा असा विचार करतील तेव्हा 978 या संख्येला 8 ने भाग जात नाहीये आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर येतंय. जेव्हा या वेबसाईट परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर उत्तरपत्रिका पाहिली तेव्हा पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 2 किंवा 3 दोन्ही उत्तरं त्यांनी योग्य धरलेली आहेत, ग्राह्य धरलेली आहेत. ठीक आहे, म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर आपण वेगवेगळ्या प्रकारे विचार करून सुद्धा काढू शकतो. जाता जाता तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्याही माहिती असणं आवश्यक आहे. साधारण 11 पर्यंतच्या कसोट्या तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण आज आपल्याला ठरवून दिलेले 43 ते 59 या प्रश्नांचा अभ्यास केलाय. जाता जाता तुम्हाला एवढंच सांगेन, याआधी जेव्हा मागचा ऑनलाईन तास झाला होता तेव्हा ही आकृती दाखवली होती की यशाच्या 5 पायऱ्या कोणत्या आहेत. पहिली पायरी ट्राय, दुसरी पायरी आहे ट्राय अगेन, तिसरी पायरी ट्राय वन्स मोर, चौथी पायरी आहे ट्राय इट अगेन टुमॉरो, आणि पाचवी पायरी जस्ट कीप ट्राईंग अंटिल यू सक्सीड. म्हणजे काय, फक्त ट्राय अँड ट्राय, फक्त प्रयत्न करत राहायचंय, रडत बसायचं नाहीये, हो की नाही. जेव्हा तुम्ही असा सतत प्रयत्न करणार तेव्हा तुम्हाला यश नक्कीच मिळणार. सराव, सातत्य आणि नियोजन म्हणजेच यश. येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. आज मला हा ऑनलाईन तास घेण्याची संधी प्रशासनाने उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.